माणदेशात पाऊस म्हणजे दुर्मिळच. त्याबाबत एक दंतकथा आढळते. राम, लक्ष्मण, सीता वनवासात असताना एका झाडाखाली जेवायला बसले होते. तितक्यात पाऊस आला. रामाला राग आला. त्यानं जो बाण मारला त्यानंतर माणदेशातून पाऊस जो गायब झाला तो आजतागायत. तर अशी ही दंतकथा. पण आज परिस्थिती वेगळी होती. तो दिवस होता 1 ऑक्टोबर 1919. बाहेर जोराचा पाऊस पडतोय. घरात बनूताईला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्यात. सुईण बनूताईला धीर देते. बनूताईला याआधी एका मुलीनंतर झालेला मुलगा वारला होता. म्हणूनच होणाऱ्या बाळाचे आजोबा चिंताक्रांत होऊन फेऱ्या मारतायत. सुईण खोलीतून बाहेर आली. कोणीतरी अधीरपणे विचारलं, झाली का प्रसूती? काय झालं? झालं, पण देवानं दिलं आणि कर्मानं नेलं. व्यंकोबाची मर्जी असं म्हणत आजोबा उठले. बाळंतिनीला सांभाळा आणि तो मासाचा गोळा परसदारी निजवून टाका. परसदारी खोरी कुदळी वाजायला लागल्या. खड्डा तयार होऊ लागला. आईला अजून तशी पूर्ण जाग आली नव्हती. सुईण मात्र चिंतेने व्याकुळ झाली होती. बाजेवरचे पोर तासभरात मातीखाली जाणार होते. शेगडीखाली केलेला विस्तव तव्यावर घेतला आणि बाळाच्या बेंबी जवळ नेला. आणि काय आश्चर्य, बाळाने टाहो फोडला. कोहम कोहम. बाळ जोर जोरात रडायला लागलं. मूल जिवंत आहे, अहो मूल जिवंत आहे. सगळीकडे आनंदी आनंद झाला. दफनसाठी खणलेला खड्डा धरणीला आस लागू नये म्हणून जिवंत कोंबड्याने बुजवण्यात आला. तो मुलगा पुनर्जन्म घेऊन जन्माला आला. तोच आहे आजच्या एपिसोडचा महाकवी गजानन दिगंबर माडगुळकर, अर्थात आपले गदिमा. नमस्कार, मी प्रथमेश पवार. प्रेरणा क्रिएशन्स प्रस्तुत माझी कविता या परिवारात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, ओळख साहित्यिकांची हे सदर घेऊन आपल्यापर्यंत येत आहे. आणि या साहित्यमालेतील हे पुढचं पुष्प, महाकवी गजानन दिगंबर माडगुळकर, अर्थात सगळ्यांचे लाडके गदिमा. महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक, कलाकार आणि आपल्या सर्वांसाठी गदिमा. आणि जवळच्या मित्रांसाठी अण्णा. गीतरामायणकार गदी माडगुळकर यांचा जन्म त्यावेळचे सातारा आणि आत्ताच्या सांगली जिल्ह्यातील शेटफळ या ठिकाणी झाला. त्यांचे हस्ताक्षर खूप छान होते. सुरुवातीला त्यांनी वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणूनही काम केले. तिथेच असताना त्यांना वाचनाची, लेखनाची गोडी लागली. वयाच्या 16व्या-17व्या वर्षी गदिमांनी मराठी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. सुरुवातीला ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली अशा काही चित्रपटांमध्ये सहाय्यक नट म्हणून भूमिका देखील केल्या. 1942 साली भक्त दामाजी व पहिला पाळणा या चित्रपटात त्यांना प्रथम गीतलेखनाची संधी मिळाली. लोकशाहीर राम जोशी चित्रपटापासून खऱ्या अर्थानं कथा, पटकथा, संवाद, गीते म्हणजेच गदी माडगुळकर असा ब्रँड निर्माण झाला. आणि बघता बघता माडगुळकर या नावाने मराठी चित्रपट सृष्टीत अनभिषिक्त सम्राट पद निर्माण केलं. मराठी चित्रपटांसाठी त्यांनी 157 पटकथा तर 2000 पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली. गदिमा, सुधीर फडके, राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्ण काळ निर्माण केला. मराठी गीतनिर्मितीच्या क्षेत्रात गदिमांचे स्थान अजोड आहे. त्यांची प्रतिभा, सहज सोपे शब्द, भावना संपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना यामुळे ते श्रेष्ठ ठरले. गदिमांनी मुलांसाठी लिहिलेली गोरी गोरी पान किंवा एका तळ्यात होती बदके पिले सुरेख किंवा मामाच्या गावाला जाऊया, नाच रे मोरा या गीतांपासून ते अगदी एक धागा सुखाचा, जग हे बंधीशाळा या चिमण्यांनो परत फिरा रे, राजहंस सांगतो घन घन माला नभी दाटल्या,
बुगडी माझी सांडली ग, फड सांभाळ तुऱ्याला आला, इंद्रायणी काठी देवाची आळंदी, विठ्ठला तू वेडा कुंभार, यासारखी हजारो गीते गदिमांनी लिहिली. माझा होशील का सारखे गाणे तर अगदी दक्षिण भारतापर्यंत गाजले. सुप्रसिद्ध अभिनेत्री वैजयंती माला यांचे ते आवडते गीत झाले होते. हिंदी चित्रपट सृष्टीतही 25 पटकथा लिहून गदिमांनी आपला ठसा उमटवला. व्ही शांताराम यांचा 2 आंखें 12 हात, नवरंग, गुंज उठी शहनाई, तूफान और दिया असे अनेक चित्रपट गदिमांचेच. अगदी गुरुदत्तच्या प्यासाची मूळ कथा असो, राजेश खन्नांचा अवतार असो वा अलीकडचा अमिताभ बच्चनचा ब्लॅक, मूळ संकल्पना गदिमांच्याच लेखणीतून उतरलेली. हिंदीतल्या अनेक चित्रपटांना गदिमांच्या कथेचा आधार घ्यावा लागला. पटकथाकार व गीतकार गुलजार गदिमांबद्दल बोलताना एकदा म्हणाले होते की मला गदी माडगुळकर म्हणण्यापेक्षा गदिमा हेच नाव जास्त आवडतं, कारण गदिमा म्हटलं की ते मला माँ की गोद में सारखं वाटतं. गदिमांनी शाहिरी, कवने, पोवाडे लिहून अप्रत्यक्षपणे स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग घेतला होता. शाहीर निकमांसारख्यांनी त्या काळात गदिमांची कवने गाऊन स्वातंत्र्य लढ्याचं रान उठवलं होतं. गदिमांनी राजकारणासारख्या कोरड्या क्षेत्रातही मुक्त वावर केला. ते साहित्यिकांचे प्रतिनिधी म्हणून जवळजवळ 12 वर्षे विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य आमदार होते. ते जेव्हा विधान परिषदेत भाषण करत असायचे तेव्हा ते ऐकण्यासाठी विधानसभेतील अनेक आमदार खास त्यांचे भाषण ऐकण्यासाठी विधान परिषदेत येऊन बसत. त्यांच्या मित्रपरिवाराच्या गोतावळ्यात सर्व जणांचा समावेश होता. अगदी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण असोत किंवा शरदरावजी पवार असोत किंवा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत, सर्वांनाच ते आपले वाटायचे. गीतरामायण हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव आणि अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला. 1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला. साधारण 1953 साली पुणे आकाशवाणी केंद्र हे सुरू झाले. श्री सीताकांत लाड नावांचे गदिमांचे मित्र कार्यक्रम नियोजक म्हणून पुण्याला आले. नभोवाणीसाठी काहीतरी सातत्याने लिहावं असा त्यांनी गदिमांना आग्रह केला आणि एका महाकाव्याचा जन्म झाला. रामायणात वाल्मिकींनी 28,000 श्लोकात रामकथा लिहिली आहे. गदिमांनी तीच रामकथा एकूण 56 गीतात शब्दबद्ध केली आहे. गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली, आसामी, तेलगू, मल्याळी, संस्कृत, कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेलं आहे. गदिमांना महाकवी व आधुनिक वाल्मिकी ही पदवी ज्यांच्यामुळे प्राप्त झाली ते महाकाव्य म्हणजे गीतरामायण. आयुष्यात असंख्य सन्मान गदिमांनी मिळवले, कीर्ती, लोकप्रियता मिळवली, पण त्याही पलीकडे जाऊन मराठी माणसाच्या मनात कायमस्वरूपी एक अढळ स्थान मिळवलं. पु ल देशपांडे गदिमा पुरस्कार घेताना म्हणाले होते, आपल्या मनात जिथं पवित्र सुंदर गोष्टी वास करतात तेथे गदिमांचे स्थान आहे. 14 डिसेंबर 1977 म्हणजे मृत्यूच्या पराभवाचा दिवस, कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह. इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल. स्त्री, पुरुष, वृद्ध, राजकारणी, कलावंत, अगदी दप्तर पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते. अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत, कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते. गदिमांना केवळ 58 वर्षांचे आयुष्य लाभले, तरीही ते आजही त्यांच्या असंख्य गीतांमधून, साहित्यातून, चित्रपटातून, गीतरामायणातून मराठी रसिकांच्या हृदयात विराजमान आहेत. मराठी साहित्य हे गजानन दिगंबर माडगुळकर या व्यक्ती वाचून पूर्ण होऊच शकत नाही. अशा या महाकवीस त्रिवार अभिवादन. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. माहिती संकलनात कुठे चूक आढळली तर क्षमस्व. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन अपडेट मिळत राहतील. मी तुमचा लाडका प्रथमेश पवार आपली रजा घेतो. धन्यवाद.